कुंभराशी 5, 6 आणि 7 फेब्रुवारी हे 3 दिवस साधे समजू नका. कुंभराशींच्या मित्रांनो, 5, 6 आणि 7 हे 3 दिवस म्हणजे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि येणाऱ्या 7 पिढ्यांची समृद्धी. कारण मित्रांनो, हे साधं भविष्यवाणी नाही, हे ब्रह्मांडाने उघड जाहीर आहे की जे फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचत. येणारे पुढील 3 दिवस तुमच्या आयुष्यातील असा कालखंड आहे जे तुमच्या मागील 7 जन्माची गरिबी, अपमान, दारिद्र्य जळून राख होईल. कारण पुढील 72 तास तुमच्या आयुष्यात येणारे समृद्धीचा प्रचंड वादळ, ज्याला तुम्ही मृत्यूलोकातील शक्तीही थांबवू शकणार नाही. हे 3 दिवसात भयानक घटना घडतील. जर तुम्ही त्या योग्य प्रकारे ओळखल्या तर वर्षानुवर्षाचा काळाचा डोंगर, समाजाचा झालेला अपमान आणि तुमचे अडकलेले नशीब एका क्षणात मुक्त होईल. पण जर तुम्ही आज चुकला तर तीच गरिबी, तीच आजारपण आणि तोच अपमान तुमच्या मुलांच्या रक्तातही उतरलेला असेल. कारण परमेश्वर संधी सर्वांनाच देतो, पण ती ओळखण्याचे धैर्य फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यावर त्यांची विशेष कृपा असते. म्हणूनच मित्रांनो, आता श्वास रोखून धरा, कारण जे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या आत्म्याला हादरवून टाकेल. हे 3 दिवस साधे सूर्यास्तात नाहीत, तर तुमच्या गरिबीच्या, दारिद्र्याच्या मुखातून उचलून थेट राजमहालाच्या सिंहासनावर बसण्याची प्रक्रिया आहे. पण नियम समजून घ्या. पहिला दिवस कधीच भेटवस्तू घेऊन येत नाही. पहिला दिवस अग्निपरीक्षा घेऊन येतो. ही अग्निपरीक्षा जिथे तुमचं धन, तुमच्या पदव्या नाहीत तर तुमची नियती आणि संयम मोजला जातो. पहिल्या दिवशी म्हणजे रात्री 12:06 तुमच्यासोबत एक अतिशय रहस्यमय आणि विचित्र घटना घडेल. ही पाहायला खूपच मामूली वाटेल. कदाचित एखादा जुना मित्र अचानक भेटेल, कदाचित एखादा विचित्र स्वप्न पडेल, किंवा कदाचित अशी कोणती गोष्ट ऐकायला मिळेल जी तुमचं मन अस्वस्थ करून टाकेल. पण लक्षात ठेवा, त्या दिसायला साध्या घटनेच्या गर्भातच तुमच्या नशिबातील सगळ्यात मोठं वळण लपलेलं असतो. आणि नेमकं इथेच 90% लोक चूक करतात. ते याला फक्त योगायोग समजतात, दुर्लक्ष करतात आणि पुन्हा त्यांच्या जुन्या जगण्याला हरवून जातात. आणि हेच ते लोक असतात जे 3 दिवसानंतर आपल्या नशिबावर रडत बसतात. कारण मित्रांनो, ब्रह्मांड कधीही थेट प्रहार करत नाही, त्याआधी दार ठोठावतं. एक हलकीशी चाहूल, एक संकेत तुम्हाला इशारा देत आहे. जर तुम्ही ते संकेत ओळखला तर समजा त्या क्षणी खेळ तुमच्या बाजूने फिरला आहे. सत्य हे आहे की तुमच्या प्रगतीला कुठल्या तरी काळा सावलीने आपल्या मुठीत कैद करून ठेवला आहे. ही सावली काव्याची तुमच्या उंबरठ्यावरची असू शकते, तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या अशा व्यक्तीच्या मनात असू शकते जिला तुम्ही तुमच्या सगळ्याच जवळचा व्यक्ती समजता. एक अशी नकारात्मक ऊर्जा तिथे दडलेली आहे जी तुमच्या आनंदाला वाळवीसारखी कुरतडते. पण आज पहिल्याच दिवशी त्यांना नकारात्मक शक्तीचं कुलूप तोडले जाणार आहे. आज रात्री तुम्हाला डोकं जड झाल्यासारखं वाटेल, कदाचित अस्वस्थता जाणवेल, पण घाबरू नका. हा वहिनी आहे, हा संकेत आहे की साक्षात हनुमानजींच्या गदा त्या काळ्या शक्तीचा प्रहार करत आहे. गरिबी कधीही बाहेर नसते, ती आधी तुमच्या मनात भीती बनवून बसते आणि आज त्या भीतीचा अंत होईल जर या क्षणी तुम्ही ठाम राहिलात. जर तुम्ही मागे वळून पाहिलं नाही तर समजून घ्या की दुसऱ्या दिवसाचा सुवर्णद्वार तुमच्यासाठी उघडलेला आहे. आणि आता मित्रांनो, कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही काही साधारण मनुष्य नाही. तुम्ही त्या कोट्यावधी लोकांपैकी नाही जे फक्त तुम्हाला येतात आणि मारून जातात. कारण दुसऱ्या दिवसाची भविष्यवाणी कमजोर मनाच्या लोकांच्या आत्म्यास हादरवून टाकते. दुसरा दिवस म्हणजे साक्षात महायुद्धाचा दिवस आहे. पहिला दिवस फक्त तुमचं मन हलवतो, पण दुसरा दिवस तुमचा संपूर्ण आयुष्य पकडून जोरात हजर होतो. कारण उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात असा एक चक्रव्यूह घेऊन येणार आहे जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. दुसरा दिवस म्हणजे 6 फेब्रुवारी. तुमच्यासमोर 2 स्पष्ट मार्ग उघडतील. एक मार्ग जुना, सुरक्षित आणि गरिबीने कुजलेला, ज्यावर तुम्ही वर्षानुवर्ष रांगत आलात, आणि दुसरा मार्ग अनोळखी, भीतीदायक आणि अनिश्चितपणा. त्या मार्गाच्या शेवटी सोन्याचे डोंगर आणि साक्षात कुबेराचा खजिना तुमची वाट पाहत आहे. पण याच वळणावर 99% लोक मोठी चूक करतात. ते घाबरतात, जे आहे तेच बरं असं म्हणतात, ते सुरक्षिततेची निवड करतात. पण लक्षात ठेवा, इतिहास साक्ष आहे, सुरक्षितता कधी सम्राट घडवत नाही. सम्राट तोच होतो जो आपल्या आयुष्य तळहातावर घेऊन त्या अनोळखी मार्गावर पाऊल टाकतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला असे वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं. हे लोक तुम्हाला आवडतील, तुमचे घाबरवतील, तुमच्या परिस्थितीला तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या कानात एक आवाज घुमू लागेल, थांब, हे करू नकोस, हे सगळं खोटं आहे आणि जन्मापासून तुम्हाला गरिबीच्या सगळ्यात अडकवून ठेवलं आहे. जर त्या दिवशी तुम्ही त्या आवाजाच्या बहकाव्यात आला
तर समजून घ्या की तिसरा दिवस तुमच्या नशिबात कधीही लिहिला जाणार नाही. दुसऱ्या दिवशी ब्रह्मांड तुमच्याशी थेट संवाद साधणार नाही. ते तुम्हाला निवड करण्यास भाग पाडेल आणि जो भयानक दबावातही भीती असून सुद्धा फक्त बालाजींचं नाव घेऊन एक पाऊल पुढे टाकेल, समजा त्याच्यासाठी सुवर्णयुगाची सुरुवात आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी दुपारी जेव्हा सूर्य अगदी तुमच्या डोक्यावर असेल तेव्हा तुम्हाला अशी एखादी बातमी, संदेश किंवा घटना अनुभवायला मिळेल जी तुमची बुद्धी फिरवून टाकेल. कदाचित एखाद्या जुन्या कर्जाची आठवण येईल किंवा अचानक पैशांचा असा एखादा मार्ग दिसेल जो आत्तापर्यंत बंद होता. जर तुम्हाला अचानक घाम फुटू लागला किंवा तुमची उजवा डोळा फडफडू लागला तर समजून घ्या साक्षात बालाजींनी त्या संकटावर प्रहार केला आहे. हा तुमचा हक्क आहे, हे तुमचे धन आहे जे स्वतः विद्यार्थ्याने तुमच्या नावावर लिहिलं आहे, पण तुमच्या दुर्लक्षणामुळे आणि भीतीमुळे ती इतरांकडे अडकलं होतं. 6 फेब्रुवारी हा दिवस धन पण खेचून घेण्याचा आहे. दुसऱ्या दिवशी मागे हटायचं नाही, डोळे मिटून धावायचं नाही, आपल्या आवाजावर विश्वास ठेवायचा. जर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला असे वाटले की हे सगळं माझ्याशी जोडलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या दिवसाने तुम्हाला ओळखलं आहे. आता तिसरा दिवस पक्का लक्षात ठेवा. 7 फेब्रुवारी हा दिवस तुम्हाला थकवेल, घाबरवेल, गोंधळात टाकेल, पण जो या दिवशी ठाम उभा राहतो त्याच्यासाठी तिसरा दिवस राजतिलक घेऊन येतो. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तर व्हिडिओ आता फक्त पाहण्याची गोष्ट राहिली नाही तर तो तुमच्या नशिबाची साक्ष बनला आहे. कारण तिसरा दिवस 7 फेब्रुवारी काही साधा दिवस नसतो. तिसरा दिवस निर्णय घेण्याचा वेळ आणतो. पहिला दिवस तुम्हाला मोडतो, दुसरा दिवस तुम्हाला निवड करायला लावतो आणि तिसरा दिवस तुम्हाला साक्षात सम्राट घोषित करतो. तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा आजूबाजूंची ऊर्जा बदललेली जाणवेल. जे काम मागील 10 वर्षापासून अडकलेलं होतं ते अचानक आपोआप हालचाल करू लागेल. जे दरवाजे तुमच्यासाठी गडासारखे बंद होते ते मिळण्यासाठी वितळू लागेल. पण इथेच एक फार मोठा धोका धरलेला आहे. तिसऱ्या दिवशी माणूस स्वतःची सगळ्यात मोठा विश्वासघात करतो. जेव्हा आनंद होतो तेव्हा माणूस शंका घ्यायला लागतो. तो विचार करतो, इतक्या लवकर कसं? मी खरंच याच्या लायकीचा आहे का? कुठे आहे हे फक्त स्वप्न तर नाही ना? आणि फक्त या एका क्षणाच्या संख्येमुळे 90% लोक साक्षात महालक्ष्मीला आपल्या दारातून परत पाठवतात. मी तुम्हाला आज आदेश देत आहे, तिसऱ्या दिवशी शंका करू नका, तिसऱ्या दिवशी घाबरू नका, त्या दिवशी पाठ फिरवू नका. कारण तिसरा दिवस त्यांच्यासाठी नाही जे स्वतःवर शंका करतात. तिसरा दिवस त्यांच्यासाठी आहे जो सिंहासारखी गर्जना करून म्हणतात, होय मीच या हक्काचा हक्कदार आहे, होय हे माझ्या बालाजीचा प्रसाद आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला उमगेल की तुम्ही फक्त जगण्यासाठी आणि मरण्यासाठी जन्माला आलेला नव्हता, तुम्ही इतिहास घडवण्यासाठी जन्माला आला आहात. जे लोक कालपर्यंत तुम्हाला पाहून आपला रस्ता बदलायचे, उद्यापासून तेच लोक तुमचं नाव घेताना आपला आवाज कमी करतील. समाजाचा दृष्टिकोन बदलेल, तुमच्या शत्रूचे चेहरे पिवळे पडतील आणि तुमच्या दारिद्र्य कायमचं मातीखाली गाडलं जाईल. म्हणूनच मित्रांनो, सावध राहा, आपल्या आत्म्याला सावरून घ्या. कारण आता जे तुम्ही ऐकलं ते रात्रीची झोप उडवणारे होते. हे 3 दिवस त्याच्यासाठी राजयोग घेऊन आले आहेत, पण त्याचबरोबर काळाची एक भयानक सावली ही तुमच्या आनंदाला दुःखात लोटण्याची तयारी करत आहे. म्हणूनच मित्रांनो, सावधानतेने आणि समजुतीने प्रत्येक निर्णयाला सामोरे जा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.